जय हिंद विद्यार्थी मित्रो, आपली आरोग्य सेवकची जी सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण आजार कव्हर करत होतो. आज आपण थोडंसं शेड्यूल चेंज केलं. आजाराच्या ऐवजी तुमच्यासाठी 2023 चा पेपर अवेलेबल केला. इथं पाहून घ्या. त्या आजाराचं ते 10-10 मिनिटाची व्हिडिओ होतो. त्याच्यामध्ये टोटली क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे 1 तासच घेतला पाहिजे असं काही नाही. 10 मिनिटं ते सगळं कव्हर केलं जातं. तुम्ही फक्त काय करा, तुमचा रिस्पॉन्स असू द्या. पाहून घ्या. स्क्रीन दिसते व्यवस्थित. लसी शोम झूम करायचं. लसी शोम किंवा लिम्फडेमा व्यवस्थापन कशामध्ये सूचित केले जाते. आता हा आपण फायलेरियासिस घेतला. आपल्या याच्यावरती फायलेरियासिस आहे. 10 मिनिटाचं लेक्चर आहे पहा. त्याच्यामध्ये आपण हा क्वेश्चन कव्हर केलेला आहे, फायलेरियासिस. ओके. पहा, त्यानंतर आपण मलेरिया घेतला होता. मलेरियावर क्वेश्चन पहा कसा विचारलेला आहे. कीटकनाशकांची फवारी, स्पेस ऍप्लिकेशन आणि वैयक्तिक संरक्षण यासारखे रोग प्रसारक प्रौढ डासांच्या विरोधी उपाय. किती सिंपल क्वेश्चन आहे. हा विचारला होता मलेरिया. आपण मलेरियाचे घेतले. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ, ते पाहून घ्या. 10 मिनिटाचा व्हिडिओ मोजून. त्यानंतर हा डेंग्यूचा आज संध्याकाळी आपण व्हिडिओ टाकतोय, तो पाहून घ्या. ह्युमेरिक फेवर अँड शॉक सिंड्रोम इंट्रोडक्शन मध्येच आपण डेंग्यूचा दिलेला आहे. हा पाहून घ्या, डेंग्यूवर प्रश्न कसा विचारलाय. नंतर लेप्टोस्पायरोसिस आपला घ्यायचा राहिला. हा परत डेंग्यूवर क्वेश्चन आलेला आहे. एका अखंडित आणि अतिउष्णतेच्या तापाची तक्रार घेऊन आलेला. हा क्वेश्चन तुम्हाला नंतर पाहायला भेटेल, नाही तर आपले जे यापूर्वी व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये हा क्वेश्चन टाकलेले आहेत. सर्व क्वेश्चन टाकलेले आहेत, पाहून घ्या. NS1 चाचणी जो डेंग्यू आजार घेतलाय त्याच्यामध्ये समजून सांगितले. नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन जे अँटीजेन असतं प्रोटीन, ते पाहून घ्या. हा डेंग्यूच्या तापामध्ये असतो. विश्लेषण आपण 40 ते 50 या क्वेश्चनचं घेणार आहे. फक्त तुम्हाला सांगतोय प्रश्न कसे येतात पाहून घ्या. त्यानंतर झिका रोग घ्यायचा बाकी आहे. हा क्वेश्चन आपण घेतलाय. 2-3 वेळेस समजून सांगितलंय. डेंग्यू फेवर मध्ये काय एक्सेप्ट काय नाही द्यायचं. ऍस्पिरिन आणि अँटीकोअग्युलंट द्यायचं नाही. कारण याच्यामध्ये काय होतंय, ऍस्पिरिन म्हणजे रक्त पातळ करणारी, अँटीकोअग्युलंट्स म्हणजे रक्त न गोठू देणाऱ्या. याच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं आणि त्यामुळं पेशंटचं सिरियसनेस वाढू शकतो. जे बाकी आहे आपला, पीपी बाकी आहे. ORS समजून सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या. चिकनगुनिया बाकी आहे. DDTचा फुल फॉर्म आणि DDT कशावर चालतो. हा मलेरिया घेतलाय. मलेरियाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, नसल पाहिला तर पाहून घ्या. मलेरियामध्ये आपण हा पॉईंट घेतलेला आहे. API किंवा आपल्या ज्या युट्यूबच्या चॅनलवर शॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये हा टाकलेला आहे. API काय ते पाहून घ्या. हेपॅटायटिस, पोलिओमायलायटिस बाकी आहे आपला. पहा क्वेश्चनचा प्रश्न कसा विचारला जातो. पहा, एक्झामिनर ज्यावेळेस टेनोव्हिर कशात वापरतात, म्हणजे एक आपल्याला औषध देतात आणि कशावर वापरतात असं विचारलं जाते. साधारणतः हा मलेरियाचा पाहून घ्या. परत लसिका अवस्था नाही बरं का. मलेरियाच्या तापामध्ये खालीलपैकी कोणते नैदानिक प्रकटन दिसून येत नाही. काय काय दिसून येते. थंड अवस्था दिसून येते, घाम येण्याची अवस्था दिसून येते आणि गरम अवस्था दिसून येते. घ्या पहा. यानंतर पहा, काळा आजार बाकी आहे आपला. हा डेंग्यूचा ताप. डेंग्यूचा आपला व्हिडिओ पाहून घ्या. कशामुळे होतो, किती सिंपल क्वेश्चन आहे. पाव डेंग्यू हा नेमका काय, तर हा व्हायरल डिसीज आहे. एवढा सिंपल क्वेश्चन विचारला. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, तुमचे 100 पैकी ज्याची मागच्या वर्षी 45 क्वेश्चन बरोबर आले म्हणजे पात्र झाले, ते सगळे लागलेत आरोग्य सेवकला. एवढा कट ऑफ कमी आलेला आहे त्याचा. चला आता आपण 40 पासून ते 50 किंवा 55 पर्यंत आपण क्वेश्चन आपल्या कमी वेळात जेवढे कव्हर होतील तेवढे आज आपण घेणार आहोत. पहा, पाण्याची योग्य स्वच्छता राखून खालीलपैकी कोणत्या रोगाला प्रतिबंध होऊ शकत नाही. स्क्रीन क्लिअर आहे. पाण्याची योग्य स्वच्छता राखून कोणत्या रोगाला प्रतिबंध होऊ शकत नाही. हे पहा, प्रश्न व्यवस्थित होता. म्हणजे GR डिसीज हा पाण्यातून पसरणारा रोग आहे.
पाण्यातून पसरतो, बरोबर आहे. अमिबियासिस पाण्यातून पसरतो. हेपेटायटिस ए आणि ई हा सुद्धा फिको ओरल आहे, म्हणजे पाण्यातून पसरू शकतो. मग आता कशाचा प्रतिबंध केला जाऊ शकत नाही, तर हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सीचा का नाही करता येतो, तर हेपेटायटिस बी हा कशातून पसरतो, हा इन्फेक्टेड सुया आणि ब्लड, काही केसेसमध्ये सेक्शुअली पण ट्रान्समिट होतो. पाण्याची योग्य स्वच्छता राखून, आता जर पाण्याची स्वच्छता राखली तर हे 3 आजार कंट्रोल करता येतील. पण याचा आणि पाण्याचा काही संबंध नाही. हा इन्फेक्टेड जे सिरीज असतील किंवा ब्लड असेल यातून हा पसरत असतो. पहा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ब्लिडिंग मे ऑकर इन डेंग्यू फीवर. इट इज मेनली ड्यू टू. आपल्या डेंग्यू मध्ये आपण हा घेतलाय की ब्लिडिंग म्हणजे रक्त कुठून निघू शकतं किंवा रक्त बाहेर कुठून पडू शकतं डेंग्यू फीवर मध्ये का पडते, तर लो आरबीसी काउंट. डेंग्यू मध्ये आरबीसी कमी नाही होत, हे उत्तर होणार नाही. त्यानंतर हाय प्लेटलेट्स काउंट. प्लेटलेट वाढतील का डेंग्यू मध्ये, नाही वाढणार, त्यामुळे हे पण उत्तर नाही होणार. हाय आरबीसी, आरबीसी पण नाही वाढत, तर काय होईल, लो प्लेटलेट्स. प्लेटलेट्स कमी होतात. आपल्याला माहिती आहे जनरली माणसाच्या शरीरात किती प्लेटलेट्स असतात, 1.5 टू 4.5 च्या लाख मध्ये. आणि डेंग्यू मध्ये 20,000 पेक्षा कमी जर झाल्या ना प्लेटलेट्स, तर मात्र प्लेटलेट्स बाहेरून दिले जातात, प्लाझ्मा दिला जातो. आपण कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ शूट करत असतो. व्हिडिओ रेकॉर्ड करणं आम्ही आता सगळं वेळ काढून करतो, संध्याकाळी 7च्या नंतर व्हिडिओ रेकॉर्ड होतो. तर तुम्ही फक्त व्यवस्थित लाईक करा, त्याला सबस्क्राईब करत जा. हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे, आमचे कुठलेही क्लासेस वगैरे नाही आहेत. आणि एवढा अनुभवानं सांगतोय, माझं बीएससी झालंय आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर मध्ये डिप्लोमा पण झालाय. 2018 पासून याच विभागामध्ये काम करतो. विभागामध्ये म्हणजे याचा अभ्यास करतोय. ठीक आहे. कशाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मलमूत्राचे योग्य प्रकारे निस्सारण करणे आवश्यक आहे. कशाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मलमूत्राचे योग्य प्रकारे निस्सारण करणे आवश्यक आहे. तर सरळ सरळ त्यांना एक्झामिनरला काय विचारायचंय की मलमूत्राचं जर योग्य निस्सारण झालं नाही तर कोणता आजार वाढू शकतो, असा त्या प्रश्नाचा सार आहे. तर गालगुंड होईल का, नाही, हा व्हायरसमुळे होणार आहे. डेंग्यू आपल्याला माहिती आहे, डेंग्यू व्हायरसमुळे होतो, हा पण व्हायरस आहे. रुबेला व्हायरस आहे. फक्त हा जो आहे विषमजन, हा जीवाणूमुळे होतो आणि फिकोरल मार्गाने होतो, मलमूत्रातून पसरतो. आता जर आपल्याला आणखी याच्या थोडं डीप मध्ये गेलो आपण किंवा विषमजन म्हणजे काय, तर तुम्ही याला ओळखता टायफॉइड नावानं. कशामुळे होतो, साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी मधून होतो. ज्यावेळेस आपण विषमजन घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला 15 मिनिटं सगळं कव्हर करून दिलं जाईल. आणि तुम्ही जर याला कनेक्ट राहिले ना, तुम्हाला कुठलीच बॅच घ्यायची आवश्यकता पडणार नाही. नेक्स्ट पहा, हा क्वेश्चन पहा. आतड्यातील संसर्गामुळे गंभीर अतिसाराची लागण होणे आणि मलामध्ये रक्त श्लेष्मा असतात, अशा रोगाला काय म्हटलं जातं. आता हे तुमच्यासाठी थोडंसं नवीन आहे, कारण आपण अजून आमांश घेतलेला नाही. ज्यावेळेस आपण सर्व रोग घेऊ ना त्यावेळेस तुम्हाला एकदम इझी वाटून जाईल. आता आपला 3-4 डिसीज झालेत, अजून आपल्याला साधारणतः 10 ते 15 डिसीज घ्यावं लागतील. तुम्ही कंटिन्यू चॅनलवर राहा आणि कमेंट्स करत जा. जर तुमच्या कमेंट्स आल्या ना तर व्हिडिओ बनवायला उत्सुकता येते, नाही तर मग ती सिरीज एखाद्या वेळेस थांबूनही जाईल. आतड्यामधील संसर्गामुळे गंभीर अतिसाराची लागण होते. पहा, पहिले दिसतंय आतड्याचा आजार आहे, क्वेश्चन वाचताना लक्षात येईल. आणि मलामध्ये आणि रक्त आणि श्लेष्मा येतोय मलामध्ये. तर खाली टर्म्स दिलेल्या आहेत, सगळ्या मेडिकलच्या टर्मिनॉलॉजी. हिमोप्टिसिस म्हणजे, हिमोप्टिसिस म्हणजे काय, आता हे तुम्हाला माहित नसेल. हिमोप्टिसिस म्हणजे ज्यावेळेस आपण खोकतो ना, खोकताना रक्तातून आलेलं जो आलेलं रक्त आहे खोकल्यातून, त्याला म्हणतात हिमोप्टिसिस. मराठीतून थोडा शब्द पहा, रक्तनिष्ठीवन. लक्षात ठेवायला अवघड आहे, पण हिमोप्टिसिस लक्षात ठेवा. त्यानंतर मेलेना, दुसरा ऑप्शन पहा, मेलेना. मेलेना म्हणजे आतड्यातलंच रक्त असतं आणि गुदद्वारा वाटे हे बाहेर पडतं, तर याला मेलेना म्हणतात. आता मलामध्ये रक्त आणि श्लेष्मा हे आमांशचं आहे. अमेबिक डिसेंट्री
अमेबिक डिसेंट्री. अमेबिक डिसेंट्री ज्यावेळेस आपण आजार घेऊ त्यावेळेस तुमचं डिटेल कव्हर केलं होऊन जाईल. नंतर पहा हिमचुरिया. क्वेश्चन सोडवताना आपण सर्व ऑप्शन का सांगतोय की यावरही खाली क्वेश्चन बनलेले तुमच्या लक्षात येईल की बा हिमचुरिया म्हणजे काय. तर हिमचुरिया म्हणजे काय, लघवीमध्ये आलेलं रक्त. तर लघवीमध्ये रक्त. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, सामान्यतः कोणत्या अवयवाला हेपेटायटिसची बाधा होते. हेपेटायटिसची बाधा कोणत्या आजाराला होते, हृदयाला होते का, नाही. मूत्रपिंडाचा तो आजार आहे का, नाही. हा यकृताचा आजार आहे. ते अमिताभ बच्चन आपल्याला माहिती आहे ना, ते दूध बनवले होते हेपेटायटिस बी चं, तर ते हेपेटायटिस. आणि ज्याला आयटिस लागतं ना, आयटिस म्हणजे कोणत्याही अवयवाला आलेली सूज म्हणजे आयटिस. आता हेपेटायटिस म्हणजे आलेली सूज, यकृताला आलेली सूज. पहा नेक्स्ट क्वेश्चन आपला, हा पण हा आजार घेतलाय. खालील प्रतिमेतील विशिष्ट दृश्य कशाशी संबंधित आहे. इमेज दिसते काही व्यवस्थित, थोडीशी झूम आउट करू. ठीक आहे. पहा दोन पायामध्ये फरक दिसतो. एक पाय एकदम सुजलेला आहे, आपण घेतलंय. तर हे काय झालेलं आहे, लिम्फॅटिक फायलेरियासिस आहे. त्या पॅरासाइटमुळे हा पायाला आलेली सूज आहे, हे लसिका द्रव्य याच्यामध्ये साचलेलं आहे. हे हत्ती रोगामध्ये दिसतंय. ज्यांनी व्हिडिओ बघितला ना हत्ती रोगाचा त्यांना ही गोष्ट कळाली असेल, आणि ज्यांनी नसेल बघितला त्यांनी बघून घ्या आणि सांगा हत्ती रोग नेमका कुठल्या परजीवीमुळे होतो, आम्हाला कमेंट्स करा. लिम्फॅटिक पहा, परत हत्ती रोगावर प्रश्न आलेला आहे. हत्ती रोग आपण टोटल 15 मिनिटात कव्हर केला आणि त्याच्यावर एवढे क्वेश्चन आहेत, आणि मला असं दाखवून द्या की तुमच्या व्हिडिओमध्ये सर हा क्वेश्चन कव्हर झालेला नाही, असं होणार नाही. लिम्फॅटिक फायलेरियासिसचा लसिका हत्ती रोग उपचारातील ट्रिपल ड्रग थेरपी खालीलपैकी कोणत्या औषधाचा समावेश केला जात नाही. 2023 मध्ये जे एक्झामिनर होता हा प्रश्न विचारताना नाही जास्त विचारतो बरं का. तुम्ही पूर्ण पेपर जर पाहिला तर फसवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला असं वाटतं की अरे आयव्हरमेक्टिन इथं लिम्फॅटिक फायलेरियासिस मध्ये आपण क्लिक करतो, इथं सिली मिस्टेक होती. पूर्ण क्वेश्चन वाचायचा नाही विचारलेलं आहे. तर आयव्हरमेक्टिन वापरलं जातं. डीसी आपल्याला माहिती आहे, डीसीचा फुल फॉर्मही विचारला जातो. आणि अल्बेंडाझॉल हे सगळे काय कृमीरोधक औषध आहेत आणि फायलेरियावर हे वापरतात. कोणता वापरला जात नाही, तर डॅप्सोन वापरला जात नाही. आणि आपल्याला माहिती आहे सल्फोन आणि डॅप्सोन कशावर वापरतात, कुष्ठरोगावर वापरतात. लक्षात ठेवा. देऊ लिहू. हे कुष्ठरोगावरचं औषध आहे आणि आपल्याला फायलेरियासिसवर विचारलं, लसिका हत्ती रोगावर कोणतं वापरलं जात नाही, तर डॅप्सोन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्टूल कल्चरद्वारे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान केले जाऊ शकते. स्टूल कल्चर म्हणजे काय हो, की तुमचा जो विष्ठा असेल त्याला मायक्रोस्कोपी खाली चेक करायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय. तर पहिलाच आजार आहे पटकी, आणि हे असं योग्य उत्तर आहे. काजण्या आता हा व्हायरल आहे, व्हायरल डिसीज आहे. हा स्टूल मध्ये काही दिसणार नाही. मेंदूज्वर, एन्सेफेलायटिस हे होणार नाही, लक्षात घ्या. यात काही विश्लेषण देण्यासारखं नाहीये. हा क्वेश्चन पहा, थोडासा विशेष क्वेश्चन आहे. खालील प्रतिमेत दर्शवलेले चिन्ह कोणता राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम सूचित करते. चिन्ह दिसतंय का तुम्हाला, क्लिअर दिसतं का पहा. हे असं दिसतंय की हा मेन, ही वुमेन आणि एक चाइल्ड, अशी 3 लोक आहेत. एक फॅमिली आहे यांची, आणि यांच्या वरती असे नेट लावलेली आहे, आणि इथे एक मच्छर दिसतो पहा. हा जो मॉस्किटो आहे, हा मॉस्किटो होऊन तुम्हाला काय क्लिक होतं पहा बरं, की ऑप्शन पहा, नीती आयोगात मच्छराचा काही संबंध येईल का. आपला पेपर 80 मार्क टेक्निकलचा आहे आणि त्याच्यात नीती आयोग विचारतील असं काही होईल का. मग नीती आयोग मच्छराचा काही संबंध नाही, ऑप्शन कमी करा. NUHM होऊ शकते एखादं मिशन असू शकतं, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन वगैरे, पण तिथं मच्छर येणार नाही.
त्यामुळे हा ऑप्शन कमी होईल. NVBDCP नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, म्हणजे कीटकजन्य आजार थांबवण्यासाठी जो प्रोग्राम राबवला तर तो हा NVBDCP. आता याच्यात एक लक्षात घ्या, व्हेक्टर बॉर्न आहे, व्हेक्टर आला की नाही, आणि आपल्या याच्यामध्ये व्हेक्टर आहे मॉस्किटो. आपल्या इमेज मध्ये मॉस्किटो आपल्याला क्लिअर दिसतोय, त्यामुळे हे असं योग्य उत्तर आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, नॅशनल व्हेक्टर बॉर्न कंट्रोल डिसीज प्रोग्राम भारत सरकारनं कोणत्या वर्षी चालू केला, हे मला कमेंट्स मध्ये उत्तर द्या आणि कमेंट्स करत चला. काय माहितीये का, हा नॉन प्रॉफिटची ही सगळी सिरीज चालू आहे, ही तुमच्यासाठी चालू आहे. आणि जर सिरीज कंटिन्यू करायची असेल तर तुमचा रिस्पॉन्स आवश्यक आहे. तुम्ही लाईक करत जा, कारण 200 व्ह्यू झाल्यानंतर 30 लाईक हे बरोबर नाही. जेवढ्या व्हिडिओ पाहताय ना, आवडला तर लाईक करा. अनालिसिस तुम्हाला 100% फायदा होईल, तुम्हाला इतर बॅच घ्यायची गरज पडणार नाही. पहा, गोलकृमीची लागण राऊंडवर इन्फेक्शन मुख्यतः कशाद्वारे संक्रमित होते? गोलकृमी. आपले डिसीज संपल्यानंतर आपण कृमीवरच येणार आहे. तर गोलकृमीची लागण रक्त संक्रमण, म्हणजे किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन झालं तर त्याच्यात होईल का? त्यात नाही होणार. दूषित पाण्यामधून कृमी येऊ शकतो. आता पाणी गाळून पिण्यासाठी सांगतात. ठीक आहे, पहा आता दूषित पाणी, कृमीचं संक्रमण कसं होतं? मोस्ट ऑफ कृमी आपल्याला मातीमध्ये आढळून येतात, मातीमधून पाण्यामध्ये. आणि पाण्यामधून जर आपल्याला फिको मार्गाने ओरल मार्गाने जर आतमध्ये गेले ना, तर याचा संसर्ग वाढतो. गोलकृमी राऊंडवर मुळे होणारे आजार वगैरे यावर क्वेश्चन विचारले जातात, खाली आहेत, आपण दाखवू तुम्हाला. हेपॅटायटिस ए च्या उपचारामध्ये सामान्यतः कशाचा वापर केला जातो? हा थोडासा हेपॅटायटिस घ्यायचा बाकी आहे मला, पण क्वेश्चन समजून घ्या कसा विचारतो. हेपॅटायटिस ए च्या उपचारामध्ये सामान्यतः कशाचा वापर केला जातो? पहिला आहे प्रतिजैवक. एक मिनिट, कलर बदलतो याचा. प्रतिजैवक म्हटल्या, हेपॅटायटिस ई सगळ्यात आधी मला सांगा क्वेश्चन सोडताना की कशामुळे होतो? हा एक व्हायरल डिसीज आहे की नाही, हेपॅटायटिस HIV हा या व्हायरसमुळे होतो. आणि प्रतिजैवक म्हणजे काय हो? अँटीबायोटिक्स, म्हणजे जीवाणूला रोखण्यासाठी असतात. ती साधी गोष्ट लक्षात घ्या, अँटीबायोटिक्स आणि हा व्हायरस आहे, याच्यावर इफेक्ट करेल का? नाही करणार. त्यामुळे प्रतिजैवक उत्तर येणार नाही. नंतर परत पहा प्रतिजैवक कुठे, हे उत्तर येणार नाही. दोन ऑप्शन आपण कमी केले. त्यानंतर पहा, हेपॅटायटिस ए मध्ये काय देत नाहीत? द्रव पदार्थ देतात. हेपॅटायटिस ए मध्ये ऍस्पिरिन देता येणार नाही, कारण यकृताला लिव्हरला सूज आलेली आहे, आणि रक्तपातळीची गोळी जर दिली तर यकृताला काय होईल? ब्लिडिंग होऊ शकतं, धोका उद्भवू शकतो. त्यामुळे ऍस्पिरिन देणार नाही. हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला. जरी तुम्हाला एवढं जरी बेसिक नॉलेज असलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत होतं. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, आपल्या ग्रुपमध्ये आहे ते, या सरांचाच पेपर आहे. 80 पैकी 76 टेक्निकलचे क्वेश्चन त्यांनी बरोबर आणलेले आहेत, आणि त्यांचा हा क्वेश्चन चुकलेला आहे. क्वेश्चनचा दर्जा लक्षात घ्या, त्यांचं नाव सांगत नाही, आहेत आपल्या ग्रुपमध्ये आहेत ते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बऱ्याच काही गोष्टी करतोय. आणि विभागातून पहिले होते बरं का ते. याचं उत्तर आहे विश्रांती, द्रव पदार्थ आणि मद्यपान टाळणे. नेक्स्ट क्वेश्चन, लेप्टोस्पायरोसिस बरा करण्यासाठी वापरले जाणारे निवडक ड्रग ऑफ चॉईस कोणते आहे? लेप्टोस्पायरोसिस, तर यासाठी पेनिसिलिन. पहा मित्रो, हे क्वेश्चन तुम्हाला मी परीक्षेच्या आधी घेणार होतो, पण ते तुम्हाला नेमका आपण का सिलेबस घेतोय आणि तो सिलेबस कसा त्याची लाईन एकदम योग्य चालू आहे हे लक्षात येण्यासाठी आपण काही क्वेश्चन घेतले. यानंतरचे जे 30 क्वेश्चन बाकी आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तुम्ही युट्यूबला शेअर करत राहा आपल्या. चला, थँक्यू.